पालघर लोकसभा मतदारसंघ अखेर महायुतीमध्ये शिवसेनेला देण्यात आलेला आहे। या मतदारसंघातून शिवसेनेकडून विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांनाच उमेदवारी घोषित करण्यात आली आहे। त्याआधी राजेंद्र गावित यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। अवघ्या 5 मिनिटांमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून राजेंद्र गावित यांना पालघरमधून लोकसभेचा उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलेला आहे। शिवसेनेचे संभाव्य उमेदवार श्रीनिवास वनगा यांना शिवसेनेनं पालघरमधून डावललं असलं तरी वनगा यांना विधिमंडळामध्ये पाठवणार असल्याचं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलेलं आहे। विशेष म्हणजे भाजपचे नेते आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांनीच राजेंद्र गावित यांच्या हातात शिवबंधन बांधलं आणि गावित यांचा सेनेमध्ये प्रवेश झाला। मातोश्रीवर राजेंद्र गावित यांचा पक्षप्रवेश पार पडलेला आहे। यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच शिवबंधन बांधलेलं आहे राजेंद्र गावित यांना। गेल्या लोकसभा पोटनिवडणुकीच्या वेळी राजेंद्र गावित यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपमधून ते खासदार म्हणून निवडून आले होते। मग आम्ही सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतला की युती चांगली झालेलीच आहे, ती अधिक घट्ट होण्यासाठी जागेसकट उमेदवार, मला वाटतं अशी युती आपल्या देशामध्ये पहिल्यांदाच झाली असेल की जागाही घ्या आणि उमेदवारी घ्या। तर आम्ही गावित साहेबांची उमेदवारी मी तिकडनं जाहीर करतो आहे। परवा साताऱ्यामध्ये नरेंद्र पाटलांची उमेदवारी मी जाहीर केली। आज गावित साहेबांची उमेदवारी मी पालघरमधून जाहीर करतोय। आता आमच्या 23च्या 23 जागा शिवसेनेच्या उमेदवाऱ्या जाहीर झालेल्या आहेत। गावित साहेब आपलं स्वागत शिवसेना परिवारात करतोय, काळजी करू नका। मी त्यावेळेला नरेंद्र पाटलांनी सांगितलं की बाबा घर आपलं आता एकच आहे आणि या घरामध्ये आपण आमच्या परिवारात आल्यानंतर परिवारात तुमचं स्वागत आहे, आनंदाने राहा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।